इयत्ता 5वी लेसन पेरिमीटर अँड एरिया प्रॉब्लेम सेट 49 मधला 8th नंबरचा प्रॉब्लेम. 4 rounds of wire fence have to be put around a field. एक फील्ड आहे, त्याच्या भोवती आपल्याला फेन्सिंग करायचं आहे, कंपाऊंड करायचं आहे. ते किती राउंड्स टाकायचे आहेत आपल्याला? 4 राउंड्स टाकायचे आहेत. कशाचे? वायरचे. सो वायर फेन्सचे 4 राउंड्स आपल्याला त्या फील्ड भोवती करायचे आहेत. इफ द फील्ड इज 60 मीटर लॉंग अँड 40 मीटर वाईड. फील्ड दिलेलं आहे आपल्याला 60 मीटर लॉंग, म्हणजे लेंथ किती आहे? 60 मीटर आहे आणि विड्थ किती आहे? 40 मीटर्स आहे. आणि ह्या फील्डच्या भोवती आपल्याला 4 राउंड फेन्सिंग करायचं आहे वायरने. हाऊ मच वायर विल बी नीडेड. तर ते 4 राउंड फेन्स करण्यासाठी आपल्याला किती वायर लागणार आहे ते विचारलंय आपल्याला. तर पहिले आपण एका राउंडसाठी फेन्सिंगच्या एका राउंडसाठी किती वायर लागणार आहे आपण ते काढूयात. त्यानंतर 4 राउंडसाठी किती लागणार आहे ते काढूयात आपण. मग एका राउंडसाठी काय आहे तर पेरिमीटर काढायचं. मग पेरिमीटर कशाचं? तर हा शेप जो दिसतोय आपल्याला हा रेक्टँगल आहे, म्हणून आपण पेरिमीटर रेक्टँगलचं पेरिमीटर काढणार आहे. ते पेरिमीटर इज इक्वल टू फॉर्म्युला टाकून देते मी आता. सो 2 वेळा लेंथ 2 वेळा आली आहे, म्हणून 2 वेळा लेंथ प्लस 2 वेळा ही विड्थ, त्याला आपण ब्रेड्थ म्हणतो. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. सो 2 इंटू लेंथ किती आहे? 60 आहे, प्लस 2 इंटू ब्रेड्थ किती दिली आहे? 40 दिली आहे. हे सिम्प्लिफाय करायचं. 2 इंटू 60 120 प्लस हे किती? 80. सो 120 प्लस 80 गिव्स अस 200 मीटर्स. सो एका फेन्सिंगसाठी मला किती वायर लागणार आहे? तर 200 मीटर एवढी वायर लागणार आहे. तर मग 4 राउंड ऑफ फेन्स साठी किती लागणार आहे? फॉर 4 राउंड्स ऑफ फेन्स इक्वल टू, मग काय करायचं? 4 ने 200 ला मल्टिप्लाय करायचं. 4 0 0, 4 0 0, 4 2 8. सो 4 राउंड साठी आपल्याला किती वायर लागणार आहे? तर टोटल 800 मीटर्स ऑफ वायर लागणार आहे.